Hello students, today we'll discuss the next part of haloalkanes and haloarenes. In last part we have discussed as preparation of haloalkanes. Now we'll discuss some questions from the volume. बाळांनो volume सोबत घेऊन बसा तुम्ही. ओके त्याच्यामधले क्वेश्चन्स आपण वन बाय वन डिस्कस करणार आहे. Yes, आता first of all we'll discuss the questions on classification and nomenclature. ठीक आहे ना, क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर वरचे मोस्टली क्वेश्चन्स आपण अगोदर डिस्कस करूया. Later on we'll move towards the nature of CX bond and then preparation. Okay, yes, take down the first question. The compound, okay, which contains all the four 1 degree, 2 degree, 3 degree and 4 degree carbon atoms, means primary, secondary, tertiary and okay quaternary carbon atoms. ठीक आहे बाळांनो, हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर्स माहित असले पाहिजे प्रत्येकाचे. ठीक आहे ना. ओके, आता इथं काय दिलेलं आहे, 3,3 डायमिथाइल पेंटेन, 3,3 डायमिथाइल पेंटेन. ठीक आहे, पेंटेन मीन्स हाऊ मेनी कार्बन्स, 1 2 3 4 5 कार्बन्स. थर्ड पोझिशनला ओके कोण आहे, मिथाइल ग्रुप आहे. बरोबर ना, स्केलेटन दिलं तुम्हाला. ओके, हायड्रोजन्स लिहू शकता तुम्ही. 3,3 डायमिथाइल ओके व्हॉट इज दिस, पेंटेन. ओके, मग आता प्रत्येक विचारले काय तुम्हाला, 1 डिग्री 2 डिग्री सगळेच कार्बन असले पाहिजेत त्याच्यामध्ये. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा. ओके, 1 डिग्री कार्बन आहे डेफिनेटली. ठीक आहे, एस 2 डिग्री आहे. दिस इज ओके 4 डिग्री क्वाटर्नरी कार्बन, बट देर इज नो टर्शरी कार्बन इन दिस केस. ठीक आहे ना. ओके, टर्शरी कार्बन आहे का, नाही. येते लक्षात हे. नेक्स्ट बघूया, 3 क्लोरो ओके S2 3 डायमिथाइल पेंटेन. परत किती कार्बन्स आहेत, 5 कार्बन्स. 3 क्लोरो थर्ड पोझिशनला आणि 2 3 ओके एस काय म्हणलंय, डायमिथाइल पेंटेन. 3 क्लोरो 2 3 डायमिथाइल पेंटेन. दिस इज Cl, दिस इज CH3 मिथाइल ग्रुप. बरोबर आहे ना. ओके, आणि सेकंड पोझिशनला कोण आहे, परत CH3 आहे. मीन्स कार्बन लिहिलं तरी ओके एस तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे फक्त की बाबा त्याच्यामध्ये 2 डिग्री 3 डिग्री कार्बन्स किती आहेत, 1 डिग्री कार्बन किती आहेत. बरोबर आहे ना. ओके एस आपल्याला विचारलं काय फक्त 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री कार्बन आहेत किंवा नाही, कुठल्या कंपाऊंड मध्ये आहेत. ठीक आहे, दिस इज 1 डिग्री कार्बन. ओके, दिस ऑल आर 1 डिग्री कार्बन्स. ठीक आहे ना. ओके, दिस टू आर ओके 2 डिग्री कार्बन्स, 2 डिग्री. दिस इज 3 डिग्री कार्बन, टर्शरी. क्वाटर्नरी कार्बन नाही आहे केस मध्ये. आलं लक्षात. ओके, 2 3 4 ट्रायमिथाइल पेंटेन. ठीक आहे, बघूया 2 3 4 परत पेंटेन आहे. 2 3 4 ट्रायमिथाइल पेंटेन. ठीक आहे, हा टर्शरी आहे, टर्शरी. ठीक आहे, येस हा प्रायमरी आहे, प्रायमरी 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 प्रायमरी. मग असा कुठलाच कंपाऊंड नाही ज्याच्यामध्ये ओके हे 4 कार्बन्स असतील, म्हणजेच काय 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री आणि 4 डिग्री. समजतंय हे. येस, इट मीन्स ऑप्शन इज व्हॉट, डी. नो ओके वन कंपाऊंड containing okay four all four okay degrees of carbon. So option is D. Next one, see here IUPAC name of. ठीक आहे, IUPAC नेम विचारलेला आहे तुम्हाला. त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या. CH3 taken twice, CH2 करेक्ट. स्ट्रक्चर काय आहे, CH3 CH3 CH2 okay it is Br. 1 2 3 4 बरोबर आहे. इट मीन्स दिस इज 1 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन आहे का बघा, असं ऑप्शन आहे. 1 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन, करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा. मॅच द कॉलम फर्स्ट विथ कॉलम सेकंड अँड मार्क द अप्रोप्रिएट चॉईस. मॅच करायचं आहे कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड सोबत. ओके, दिस इज जेमिनल डायहालाइड. बरोबर आहे ना. ओके एस दिस इज विसिनल डायहालाइड. दिस इज विनाइल क्लोराइड. ओके, and this one is अलाइल क्लोराइड. आता अलाइल आणि विनाइल इझिली ओळखता येतं ना, दोन्हीचे काय दिले तुम्हाला, नॉमेनक्लेचर्स दिलेले आहेत. ठीक आहे ना. म्हणजे थोडक्यात काय, ऑल कंपाऊंड्स
जे आहेत इथं मेन्शन केलेले त्याचे नॉमेनक्लेचर्स तुम्हाला पुढे दिलेले आहेत. करेक्ट ना. तुम्हाला विनाइल समजतो इझिली की बाबा डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच आहे. अलाइल इझिली समजतो की काय एस तो कुठं आहे, ॲलिलिक पोझिशनला आहे. मग सी साठी कोण आहे, विनाइल फर्स्ट. सी साठी फर्स्ट एकाच ठिकाणी आहे. डी साठी काय असणार आहे, ओके अलाइल म्हणजे फोर्थ, एकाच ठिकाणी मिळते तुम्हाला फोर्थ येते. सो ऑप्शन इज व्हॉट, बी. ए काय असणार आहे, अल्किलिडीन. हे पाहिलं आपण, अल्कायलिडीन हलाइड्स, जेमिनाल डायहलाइड्सला म्हणायचं. ठीक आहे. आणि बी ला ओके काय आहे, व्हॉट, अल्कायलिन हलाइड किंवा अल्किलिन हलाइड म्हणू शकता तुम्ही. डायहलाइड असतो तो. करेक्ट. हे सगळे नॉमेनक्लेचर्स आपण क्लासिफिकेशन मध्ये किंवा नॉमेनक्लेचर मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे ना. ओके. सो ऑप्शन इज व्हॉट, बी. नेक्स्ट, which one of the following, see here, which one among the following is not a vicinal dihalide? विसिनल म्हणलं की ऍडजस्टंट कार्बन वरती कोण असणार आहे, एक्स असणार आहे. तो एक सीएल असेल, बीआर असेल, आय असेल, एफ असेल. विसिनल डायहलाइड म्हणलंय, नॉट विसिनल डायहलाइड. चेक हिअर. ओके, क्लोरीन कुठं आहेत, ऍडजस्टंट पोझिशनला. येस, डेफिनेटली इट इज विसिनल डायहलाइड. ठीक आहे. क्लोरीन हिअर ऑल्सो ऍट ऍडजस्टंट पोझिशन, ऍडजस्टंट कार्बनला आहेत. हे सुद्धा क्लोरीन कुठं आहेत, ऍडजस्टंट पोझिशनला आहेत. इथे चेक करा, क्लोरीन ऍडजस्टंट कार्बन वरती आहेत का, हे नाही. बरोबर आहे ना. 1 2 3 1 3 पोझिशनला आहेत. सो दिस इज द ऑप्शन. दिस इज नॉट विसिनल डायहलाइड. येथे लक्षात हे विसिनल डायहलाइड म्हणलं की दोन हॅलोजन कुठं असले पाहिजेत, ऍडजस्टंट कार्बनला. जेमिनल म्हणले की सेम कार्बन वरती असले पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲलिलिक हलाइड. बघा हे असे क्वेश्चन्स ना डेफिनेटली विचारले जातात. ॲलिलिक हलाइड, विनाइलिक हलाइड. विच इज नॉट द ॲलिलिक. ॲलिलिक साठी ओके रिक्वायरमेंट काय सांगा बरं, डबल बॉन्ड कार्बनच्या ऍडजस्टंट कार्बन वरती एक्स असला पाहिजे. दॅट इज द ॲलायलिक. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन अलायलिक हलाइड. बघूया स्ट्रक्चर ड्रॉ करूया त्याचं आपण. ठीक आहे. येस बघा, 4 ब्रोमो पेंट 2 इन. पेंट म्हणजे किती कार्बन्स, 5 कार्बन्स. बरोबर आहे. 2 इन म्हणले सेकंड पोझिशनला. 4 ब्रोमो, हिअर इट इज ब्रोमो. 1 2 3 4 5. 4 bromo paint, okay, is 2 in. This is the skeleton of that structure. Allelic आहे का? Yes, definitely this is allelic. का? कारण काय, allelic पोझिशनला ओके कोण आहे, Br आहे. 3 bromo 2 methyl but 1 in. ठीक आहे. ब्यूट म्हणजे किती कार्बन्स, 4 कार्बन्स. फर्स्ट ब्यूट 1 in म्हणले ना, ओके म्हणजे फर्स्ट पोझिशनला. 3 ब्रोमो थर्ड पोझिशनला Br. 2 मिथाइल सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप. बघा ब्रोमीन कुठं आहे परत, ॲलिलिक पोझिशनला. सो दिस इज ऑल्सो ॲलिलिक कार्बन, सॉरी ॲलिलिक कंपाऊंड. नेक्स्ट वन, 1 ब्रोमो ब्यूट 3 in. 1 ब्रोमो 1 ब्रोमो ब्यूट 3 in. जनरली हे ओके रॉंग असायला पाहिजे, कारण काय 1 ब्रोमो येणार नाही तिथं, 3 ब्रोमो आला पाहिजे होता. बरोबर आहे ना. 3 in म्हणता येणार नाही ना आपल्याला इथं. 1 ब्रोमो ओके एस काय म्हटलंय, ब्यूट 3 in म्हटलंय. नंबरिंग अशी असायला पाहिजे होती. ब्रोमोला ओके लास्ट पोझिशन. ठीक आहे ना. ओके एस 4 ब्रोमो ब्यूट 1 in असायला पाहिजे होता. कंपाऊंडच रॉंग आहे. नेक्स्ट वन, 4 ब्रोमो ब्यूट 1 in. पण हे असे देतात ओके, लक्षात येते का बघा, तुम्हाला फसवण्यासाठी ना असे सुद्धा कंपाऊंड तुम्हाला देतात, त्याचे नॉमेनक्लेचर असे चेंज करून देऊ शकतात. बी केअरफुल. ठीक आहे. 4 ब्रोमो ब्यूट 1 in. मागच्या पेपरमध्ये जर पाहिलं ना तुम्ही, असे कंपाऊंड आलेले आहेत. आता इथं दिलेलं आहे बघा, 4 ब्रोमो ब्यूट 1 in. 4 ब्रोमो ब्यूट 1 in. Br. ठीक आहे. सी लक्षात येते हे. ओके, नाही कुठला विचारलंय तुम्हाला, नॉट ॲन ॲलिलिक हलाइड असं म्हणलंय ना. ओके, म्हणजे हा कंपाऊंड देते वेळेस ओके
3 इन कसा आला हा? 3 इन पॉसिबलच नाही ना. समजलं का? ओके, हा कंपाऊंड असं द्यायला पाहिजे होता 3 ब्रोमो. करेक्ट. ब्यूट ओके 1 इन असं द्यायला पाहिजे होता. इट मीन्स त्याचं स्ट्रक्चर कसं आलं पाहिजे होतं? Br C डबल बॉन्ड C हे लिहिलंय आपण ऑलरेडी इथं 3 ब्रोमो. ओके, पण तिथं मिथाइल ग्रुप होता. मग हे रॉंग दिलंय आपल्याला ऑलरेडी. ठीक आहे ना? ओके, त्याच्यामुळं थोडासा विचार करून इथं तुम्हाला हे लिहायचं आहे. थर्ड पोझिशनला कुठे येतो मग? 1 2 3 थर्ड पोझिशन हीच आहे ना. ओके, पॉसिबल नाहीये हे स्ट्रक्चर असं लिहिणं, पॉसिबल नाही. अंडरस्टूड? ऑप्शन काय असला पाहिजे? डी असला पाहिजे. 4 ब्रोमो ब्यूट 1 इन हे करेक्ट स्ट्रक्चर दिलं त्यांनी, पण हे स्ट्रक्चरच रॉंग दिले. समजलं ना? ठीक आहे, मग इथं कन्फ्युज होऊ नका ह्या क्वेश्चन मध्ये. ओके, तिथे काय द्यायला पाहिजे होतं तुम्हाला? ओके 3 ब्रोमो ओके ब्यूट 1 इन द्यायला पाहिजे होतं. क्लिअर? नेक्स्ट, the number of beta hydrogen atoms in tertiary butyl bromide. ड्रॉ करा स्ट्रक्चर tertiary butyl bromide. CH3C CH3, here it is CH3Br. This is tertiary butyl bromide. बरोबर आहे ना? ओके, this is alpha carbon where the Br is directly attached. करेक्ट. मग हा बीटा कार्बन आहे, हा सुद्धा बीटा कार्बन, हा सुद्धा बीटा कार्बन. मग चेक करा नंबर ऑफ बीटा हायड्रोजन्स किती आहेत? 3 + 3 + 3 9. 9 बीटा हायड्रोजन्स आर देयर. क्लियर? Which of the following is primary halide? ओके, प्रायमरी हलाइड विचारले म्हणजे क्लासिफिकेशनचा क्वेश्चन आहे तो थोडक्यात. आयसोप्रोपाइल ओके आयोडाइड. ड्रॉ करा स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर काय येतं? आयसोप्रोपाइल CH3 CHI CH3. This is isopropyl iodide. Secondary butyl iodide. B. Secondary butyl iodide. ठीक आहे. थर्ड बघा, tertiary butyl bromide. Tertiary butyl bromide. Last one is neohexyl chloride. D ऑप्शन कुठला आहे? neohexyl. It means CH3C CH3 CH3 CH2 CH2X. क्लोराइड म्हणले ना, क्लोराइड लावूया आपण neohexyl chloride. हा विचारले काय? Which of the following is primary halide? प्रायमरी कुठला आहे चेक करा मग. This is secondary, this is secondary, this is tertiary and this one is primary. ठीक आहे, प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तर म्हणायचं प्रायमरी. हा कसा आहे? प्रायमरी कार्बन 1 डिग्री कार्बन. अंडरस्टूड? नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 9. Which of the following halides is not correct? Correct according to the name and classification. नेम अँड क्लासिफिकेशन ओके एस कुठला करेक्ट नाही असं विचारलंय. ओके, क्वेश्चन नंबर 9 आहे. इथं दिसत नसेल व्यवस्थित तर बुकलेट मध्ये बघायचं, तुमच्या व्हॉल्यूम मध्ये बघायचं. ओके, चेक करा. फर्स्ट CH3 काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट CH3 CH2C. करेक्ट. CH3 इथं परत काय आहे? CH3 later on CH2 and then what? I. Okay, 1 iodo 2 dimethyl butane. करेक्ट आहे. This is 1 iodo 2 dimethyl butane. This is correct. त्याच्यानंतर प्रायमरी ओके एस हॅलो अल्केन असं म्हणले. प्रायमरी येस, दिस इज ऑल्सो करेक्ट. प्रायमरी कार्बनला अटॅच आहे तो. नेक्स्ट वन CH3 बी मध्ये काय दिलेले बघा. CH3 ठीक आहे. CH3. नेक्स्ट वन CH, here it is Cl later on CH3. ओके, मी तुम्हाला स्ट्रक्चर थोडस इलॅबोरेट करून देतोय. लक्षात येते ना? ठीक आहे. 1 2 3 4 2 क्लोरो 3 मिथाइल ब्युटेन. 2 क्लोरो 3 मिथाइल ब्युटेन करेक्ट आहे. सेकंडरी आहे का तो? येस, डेफिनेटली सेकंडरी आहे. दिस इज ऑल्सो करेक्ट.
सी बघा, सी काय दिलेलं आहे, CH3C, here it is Cl, करेक्ट. त्याच्यानंतर काय दिलं, C2H5, here it is CH2CH3. ठीक आहे, ह्याला सुद्धा इलिस्ट्रेट करून दिलं, इलॅबरेट करून दिलं थोडंसं स्ट्रक्चरला तुम्हाला. ओके, आता हे नंबरिंग जे बघा, ओके, नंबरिंग कुठून येणार आहे, स्ट्रक्चर थोडंसं केअरफुली स्टडी करा. ओके, ही लॉंगेस्ट चेन असणार आहे, नॉट दिस वन. समजलं ना? ओके, ही लॉंगेस्ट नाही तर ही लॉंगेस्ट चेन आहे. करेक्ट, म्हणजे त्याला असं लिहू शकतो आपण, CH3C, CH2CH3, here it is Cl, CH2CH3. This is the longest chain. करेक्ट, 1 2 3, थर्ड पोझिशनला Cl आहे, 1 2 3, कुठूनही करू शकता नंबरिंग, 1 2 3 4 5. करेक्ट, काय असला पाहिजे, 2 क्लोरो, 3 क्लोरो 3 मिथाइल पेंटेन असला पाहिजे तो, 3 क्लोरो 3 मिथाइल पेंटेन. दिस इज रॉंग. हे जे काय दिले ना, रॉंग आहे. 2 क्लोरो 2 इथाइल पेंटेन रॉंग आहे. सेकंडरी हलाइड सुद्धा रॉंग आहे. तो कसा आहे, टर्शरी आहे. त्याचं नॉमेनक्लेचर काय, 3 क्लोरो, करेक्ट, 3 मिथाइल पेंटेन, आणि कसं आहे, टर्शरी. अंडरस्टूड? सो ऑप्शन इज व्हॉट, सी. सी इज रॉंग. ओके, हे करेक्ट आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 10. Classify the following compounds as primary, secondary and tertiary halides. Primary, secondary, tertiary halides मध्ये क्लासिफाय करा. 1 bromo-butene, ठीक आहे, ब्यूटुइन हा झाला, 1 ब्रोमो हा Br, करेक्ट. 1 bromo-butene कसा आहे, दिस इज प्रायमरी. समजतंय ना, 1 डिग्री कार्बनला अटॅच आहे तो. नेक्स्ट, 4 bromopentane, 1 2 3 4 5, pentane सेकंड कार्बन, 1 2 3 4, 4 ब्रोमो. बघा, नॉमेनक्लेचर आता इथं मात्र करेक्ट दिलंय, कारण प्रेफरन्स कोणाला जातो, डबल बॉन्डला जातो. म्हणून 1 2 3 4 5 इथून नंबरिंग केलं तर इथं थर्ड पोझिशनला डबल बॉन्ड येतो, म्हणून नंबरिंग कुठून, राईट साइड. दिस इज 4 bromopentane, हा कसा आहे, सेकंडरी आहे, सेकंडरी. आणि लास्ट कुठला आहे, 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन, 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. प्रोपेन काय असतो, 3 कार्बन, सेकंड पोझिशनला ब्रोमो आहे. परत कोण आहे, मिथाइल ग्रुप आहे. म्हणजे हा कार्बन जो आहे किंवा हलाइड जो आहे तो टर्शरी आहे. ओके, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. फर्स्ट प्रायमरी, सेकंड सेकंडरी, and third tertiary. So option is what, D. Option is D. Understood? Next, how many isomers are possible for a compound having a molecular formula C5H11Br? C5H11Br कसा कंपाउंड दिलेला आहे तुम्हाला. नंबर ऑफ आयसोमर्स कसं फाइंड आउट करायचं, 2 to the power n-2 is equal to 2 raised to, ओके, त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत चेक करा, 5 आहेत, 5 minus 2 करा, इज इक्वल टू किती झाले, 2 to the power 3 is equal to 8 isomers are possible. किती आयसोमर्स पॉसिबल आहेत, 8 आयसोमर्स. त्याचं रिप्रेझेंटेशन पण करता आलं पाहिजे तुम्हाला, 8 आयसोमर्स कसं रिप्रेझेंट करायचं, ठीक आहे ना. ओके, येस, त्याच्या पॉसिबिलिटीज मी तुम्हाला सांगितलेल्या ऑलरेडी, कसं रिप्रेझेंट करायचं. नेक्स्ट वन, it is difficult to break CCl bond, okay, but bond in CH2 double bond CHCl dude. बघा, कंपाऊंड काय दिलेला आहे, CH2 डबल बॉन्ड CHCl, ठीक आहे. Cl वरती काय असतात, अशा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर मला सांगा, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ओके कशामध्ये आहेत, रेझोनन्स मध्ये आहेत का, लाईक दिस, इट फॉर्म्स रेझोनेटिंग स्ट्रक्चर, CH2 माइनस, ठीक है, CH डबल बॉन्ड Cl, here it is plus,
का? डबल बॉन्डच्या कॉन्जुगेशन मध्ये आहेत ना त्या, शिफ्टिंग होते डबल बॉन्डची. करेक्ट. दीज आर रेझोनेटिंग फॉर्म्स. ओके, मग आता हा बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो का? दिस इज स्ट्रॉंग बॉन्ड नाउ. करेक्ट ना? डबल बॉन्ड पेक्षा सिंगल बॉन्ड पेक्षा डबल बॉन्ड कसा असतो? स्ट्रॉंग असतो. आलं लक्षात? इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे म्हणून काय, एस इट विल नॉट ब्रेक इझिली. अंडरस्टूड? सो द ऑप्शन इज व्हॉट? बी. रेझोनन्स स्ट्रक्चर फॉर्म होतात. ओके, म्हणून काय, तो बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. Haloalkanes contain halogen atom or atoms म्हणले attached to the sp3 hybridized carbon. This is very important. म्हणजे तो सॅच्युरेटेड कार्बन आहे. ठीक आहे ना? ओके, हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ एन अल्काइल ग्रुप आहे. ठीक आहे. आयडेंटिफाय हॅलोअल्केन फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड्स. तो हॅलोअल्केन आयडेंटिफाय करा म्हणलं जिथं की कुठला हॅलोजन एटम जो आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे. ओके, चेक करूया आपण. 2 ब्रोमो फक्त sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे का चेक करायचं. ओके, 2 ब्रोमो पेंटेन, ठीक आहे. CH3 CH Br CH2 CH2 CH3. दिस इज sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. दुसरा कुठला आहे? व्हिनाइल क्लोराइड. दिस इज CH2 डबल बॉन्ड CHCl. This carbon is sp2 hybridized. 2-chloroacetophenone. 2-chloroacetophenone. अगोदर acetophenone ड्रॉ करूया. दिस इज acetophenone. करेक्ट ना? ठीक आहे. आणि इथला जर आपण एक H हायड्रोजन जो आहे तो Cl ना रिप्लेस केला तर होतो 2-chloroacetophenone. आर यू गेटिंग? लास्ट वन इज व्हॉट? ट्रायक्लोरोमिथेन. मिथेन मधला ओके किती हायड्रोजन्स रिप्लेस केले? 3 हायड्रोजन्स. दिस इज ट्रायक्लोरोमिथेन CHCl3. ठीक आहे. ओके, आता हा कार्बन कसा आहे? sp3 आहे. हा सुद्धा कार्बन कसा आहे? sp3 हायब्रिडाइज्ड आहे. आता चेक करा. ओके, आपल्याला काय विचारलं त्यांनी? हॅलोअल्केन. whether this is haloalkane? No, this is not haloalkane. This is not haloalkane. लक्षात येते? सॉरी, हा नाही. This is haloalkane. This is not haloalkane. This is haloalkane. समजतंय ना? ओके, हॅलोअल्केन्स मध्ये ओके हा तो कुठला आहे? पॉलीहॅलोअल्केन्स आहे. पॉलीहॅलो. सो ऑप्शन इज व्हॉट? सी. 1 and 4 ओब्ली. जिथं sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला कोण अटॅच आहे? हॅलोजन. पण ह्या ठिकाणी हा हॅलोअल्केन नाहीये. समजलं ना? ओके, तो कीटोन आहे. कोण आहे तो? कीटोन. दिस इज कीटोन. आलं लक्षात? हा हॅलोअल्कीन आहे. दिस इज हॅलोअल्कीन. अंडरस्टूड? ओके, हे झालं रिगार्डिंग क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर. त्याच्यामध्ये नेचर ऑफ CH बॉन्ड पण CX बॉन्ड पण इन्व्हॉल्ड आहे. ओके, पुढे जाऊया आता. मेथड्स ऑफ प्रिपरेशन. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट म्हणले नंबर ऑफ मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह. हे खूप अशा टाईपचे क्वेश्चन्स खूप महत्वाचे असतात. ठीक आहे, डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो जेडबली नीटला, दोघांना पण. नंबर ऑफ मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह ऑब्टेन्ड व्हेन निओपेंटेन इज क्लोरिनेटेड. निओपेंटेन काय असतो? दिस इज निओपेंटेन. क्लोरिनेशन करायचं आहे आणि काय सांगितले? मोनोक्लोरिनेशन सांगितले. मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह. करेक्ट. किती मिळतात? प्रत्येकावरती प्रत्येकावरती क्लोरिनेशन जर केलं तुम्ही, इथं क्लोरिनेशन करा, इथं क्लोरिनेशन करा, इथं करा, एकच प्रोडक्ट मिळतो. ठीक आहे ना? ओके, ओनली वन प्रोडक्ट इज फाउंड.
कुठलाही एक हायड्रोजन रिप्लेस करा तुम्ही, एकच प्रोडक्ट फॉर्म होतो. इट मीन्स ओनली वन प्रोडक्ट इज फॉर्म्ड. अंडरस्टूड. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 15. इन हान्स-डिकर रिएक्शन. हान्स-डिकर रिएक्शन पाहिलं आपण का? बरोबर आहे ना? ओके. काय विचारले? द सोडियम सॉल्ट ऑफ ओके इज an acid reacts with bromine. No, सोडियम सॉल्ट नसतो. तो काय असतो सांगा बरं तिथं? R C डबल बॉन्ड O O H असतो. बरोबर आहे ना? सिल्वर सॉल्ट असतो. आणि कशासोबत रिॲक्ट करतात? ब्रोमिन सोबत. करेक्ट ना? ओके. आणि काय फॉर्म होतो या केसमध्ये? RBr फॉर्म होतो. सांगितलं तुम्हाला काल मी. इथे एक Br ऍड होतो आणि या ठिकाणी एक Br ऍड होतो. CO2 गेट रिमूव्ड. करेक्ट ना? सो ऑप्शन इज व्हॉट? C. Silver salt of an acid reacts with bromine. Understood? Next, question number 16. Again, dichloride is not formed in the following in the reaction of. ठीक आहे. हा क्वेश्चन अजून आपल्याला सॉल्व म्हणजे स्टडी करायचा आहे. करेक्ट ना? ओके. ते सांगतो मी तुम्हाला. ओके. तरी सुद्धा हा जो आहे ओके अजून स्टडी केलेला नाहीये आपण. त्याच्यानंतर हा स्टडी केलेला नाहीये. हा स्टडी केलेला आहे आपण. CH2 डबल बॉन्ड CHCl. HCl ची ऍडिशन कशी होते? अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्ह's रूल HCl. बरोबर आहे ना? ओके. कार्बन कॅरिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स. कोण जाईल? Cl. हा जेमिनल डायहाइड फॉर्म करतो. विच फॉर्म्स CH3 CHCl2. हा फॉर्म करतो. ठीक आहे. हा फॉर्म करतो का? नाही. त्याचा ऑप्शन C असायला पाहिजे. ठीक आहे. बाकीचे सगळे करतात जेमिनल डायहाइड्स. येते लक्षात घ्या. जेमिनल डायहाइड्स फॉर्म होतात. ती तुम्हाला रिएक्शन सांगतो मी दोन्ही. ओके. ही रिएक्शन आणि ही रिएक्शन, दोन रिएक्शन्स तुम्हाला सांगायचे राहिले. ओके. तरी सुद्धा इथंच बघा रिएक्शन्स त्या काय आहेत. जनरली हे पॉलीहॅलोजन ओके डेरिव्हेटिव्हज मध्ये येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. हेच पुढे सांगतो मी. तरी सुद्धा थोडंफार ओके इथंच रिवाइंड करून देतो. CH3 ठीक आहे. असं लिहितो मी. CH डबल बॉन्ड O आहे. एसिटाल्डिहाइड दिस वन. करेक्ट. Then reacts with PCl5. Cl reacts with PCl5. It removes as POCl3. ठीक है. And these two chlorines attached to this carbon and forms what? Geminal dihalides. That is CH3CHCl2. सेम थिंग इथं होते. ठीक आहे ना? ओके. तो कीटोन आहे. इन्स्टेड ऑफ व्हॉट? ह्या हायड्रोजनच्या ठिकाणी फक्त कोण आहे? तिथं CH3 आहे. CH3 C डबल बॉन्ड O. ठीक आहे. CH3 सेम रिएक्शन होते. येस. आणि इथं काय? जेमिनल डायहाइड. बट विच जेमिनल डायहाइड? नॉन टर्मिनल. असा कंपाऊंड फॉर्म होतो. अंडरस्टूड? ठीक आहे. जाऊया पुढे आपण आता. पॉलीहॅलोजन मध्ये थोडंफार सांगतो मी तुम्हाला हे रिलेटेड टू इट. C3H8Br2 मेजर प्रोडक्ट ए सांगितलंय. त्याच्यानंतर C2H5ONA प्लस A gives B. ठीक आहे. म्हणजे दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियस दिले. तिथं प्रिपरेशन पण दिलंय ओके आणि काय त्याच्या प्रॉपर्टीज पण दिलेत. म्हणजे कुठल्या प्रॉपर्टीज? केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. मग फर्स्ट थिंग C3 म्हणजे तीनच कार्बन आहेत. तीन कार्बनचा कंपाऊंड कसं लिहू शकतो आपण? CH2 ओके CH3. मेजर प्रोडक्ट काय फॉर्म होतो ब्रोमिनेशन मुळे? CH3 CH CH3Br. हा मेजर प्रोडक्ट असणार आहे. ठीक आहे. आता ह्या मेजर प्रोडक्ट सोबत ओके कोणाची रिएक्शन केलेली आहे? इथाइल ओके सोडियम इथॉक्साइड. करेक्ट. ऍड करा सोडियम इथॉक्साइड C2H5ONA. रिएक्शन कुठं होते? ह्या ठिकाणी. Br गेट रिप्लेस्ड बाय दिस साइड and to form CH3 ठीक आहे. CH3 OC2H5 and remaining is Na what? Br. म्हणजे थोडक्यात काय की तिथं इथर फॉर्म होतो. इथर. करेक्ट. ऑप्शन काय असेल बघा बरं इथरचा?
इथर. ओके, एक इथर पण फॉर्म होतो आणि दुसरी गोष्ट काय माहिती का तिथं, ठीक आहे, जस्ट 1 मिनिट. इथर हा मायनर प्रोडक्ट असतो. ठीक आहे, येस, महत्वाचं काय की इथर इज द मायनर प्रोडक्ट. आता बघा हा कंपाऊंड तिथं फॉर्म झाला, करेक्ट, दोन कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतो C2H5ONA. okay, see here, one is CH3CH3. okay, here it is OC2H5. हा एक कंपाऊंड फॉर्म होतो, बट दिस इज मायनर कंपाऊंड. ओके, आणि मेजर काय असतो हे तुम्हाला इथर मध्ये स्टडी करायचं बघा, त्याला विल्यमसन सिंथेसिस म्हणतात. विच सिंथेसिस? विल्यमसन सिंथेसिस. C2H5ONA. ओके, किंवा डायरेक्टच घेऊया आपण, हे सेपरेट लिहायची आणि काय गरज आहे. ओके, दुसरा प्रोडक्ट काय असतो, CH3CH डबल बॉन्ड CH2. दिस इज मेजर प्रोडक्ट. हे असं का होतं? ओके, हा कसा आहे, सेकंडरी आहे, करेक्ट. प्रायमरी जर असेल ना ह्या केसमध्ये, ओके, तर इथर फॉर्म होतो, तुम्हाला त्या इथरच्या कन्सेप्ट मध्ये कळून जाईल. ठीक आहे ना. ओके, इथं प्रायमरी असेल, ओके, तर इथर फॉर्म होतो, पण सेकंडरी आणि टर्शरीच्या बाबतीत मात्र काय होतं, एलिमिनेशन होतं इन्स्टेड ऑफ. ऑप्शन कुठला असेल बघा ह्या केसमध्ये, आता मग ऑप्शन सी. समजतंय का? ठीक आहे, इथं मेजर प्रोडक्ट फॉर्म होतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये C2H5ONA ऍड केला, बी फॉर्म होतो, आणि द कंपाऊंड बी इज असं म्हटलंय, आणि तो सुद्धा मेजरच असणार आहे. आणि मेजर कंपाऊंड कोण आहे त्याच्यामध्ये, तर अल्किन आहे. अल्किन इज द मेजर प्रोडक्ट. अंडरस्टूड? हा कन्सेप्ट कुठे येईल तुम्हाला, विल्यमसन सिंथेसिस मध्ये. कुठल्या? विल्यमसन सिंथेसिस. ओके, आहे पुढे अजून रिॲक्टिव्हिटी मध्ये आहे, तुम्हाला तिथं पण सांगतो मी, डोंट वरी. क्वेश्चन नंबर 18 बघा. मॅच द कॉलम फर्स्ट विथ कॉलम सेकंड अँड मार्क द अप्रोप्रिएट चॉईस. ठीक आहे, NaBr H2SO4 ऍड केलेला आहे. ओके, आणि हा कसा आहे, प्रायमरी आहे. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड HCl रूम टेम्परेचर, हा टर्शरी आहे. दिस इज सेकंडरी, PbR3 ऍड केलेला आहे. दिस इज प्रायमरी, SOCl2 ऍड केलेला आहे. प्रोडक्ट विचारलेला आहे तुम्हाला, हे सांगू शकता, इझी आहे खूप. करेक्ट, फर्स्टला बरोबर आहे ना, प्रायमरी आहे. NaBr H2SO4 ऍड केला की OH नेट रिप्लेस्ड बाय व्हॉट, Br. दिस इज द प्रोडक्ट. बरोबर आहे ना. ओके, हे कोणासाठी असणार आहे, ए साठी असणार आहे. ठीक आहे, ए वरनच फाइंड आउट करता येणार नाही. नेक्स्ट बघा, हा टर्शरी आहे, कॉन्सन्ट्रेटेड HCl रूम टेम्परेचर, OH इज रिप्लेस्ड बाय Cl. कुठं आहे, इथं कोण असणार आहे, बी साठी थर्ड. त्याच्यानंतर हा सेकंडरी आहे, PbR3. करेक्ट, OH गेट रिप्लेस्ड बाय Br. कुठं असणार आहे तो, डेफिनेटली. ओके, ऑप्शन ए. लक्षात यायला लागलं तुमच्या आता डायरेक्टली, बरोबर आहे ना. ओके, ए ला कोण आहे, 4 आहे, बी ला कोण आहे, थर्ड आहे, मग सी ला आपोआप कळेल तुम्हाला आता, कारण काय, बी ला, ओके हो, बी ला पण इथं पण थर्ड आहे ना, सी ला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे सी कुठला असणार आहे, डेफिनेटली Br, सॉरी, OH गेट रिप्लेस्ड बाय Br. कुठं आहे तो, इज डेफिनेटली 1. इट मीन्स ऑप्शन इज ए. ह्या रिएक्शन सिंपल आहेत, ह्या पाहिल्या आपण. OH गेट रिप्लेस्ड बाय, ओके, एस पर्टिक्युलर कंपाऊंड्स, NaBr H2SO4 यूज केलं की HBr मिळतो तिथं तुम्हाला. In situ, ओके, प्रिपरेशन आहे, HBr. दिस OH रिप्लेस्ड बाय Br. HCl ऍड केलं की डायरेक्ट Cl रिप्लेस होतो. PbR3 ऍड केलं की OH रिप्लेस होतो. SOCl2, OH is replaced by Cl. ओके, नेक्स्ट 19, क्वेश्चन नंबर 19 बघा. अल्केन्स कॅनॉट बी डायरेक्टली आयोडिनेटेड बिकॉज. आता डायरेक्ट आयोडिनेशन करू शकतो का अल्केन्स आपण, Ri प्लस HI. रिॲक्शन परत काय होते, रिव्हर्स. म्हणजे रिॲक्शन रिव्हर्सिबल असल्यामुळं, ओके, एस डायरेक्ट आयोडिनेशन पॉसिबल. काय ऍड करावा लागतो, ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे ना, कुठले कुठले ऑक्सिडायझिंग एजंट्स, HEO ऍड करतो आपण, ठीक आहे, HiO3 ऍड करतो, HNO3 ऍड करतो, HNO3. These are the oxidizing agents. Benzene reacts with Cl2. आता बेन्झीनचा क्वेश्चन तुम्हाला 11वीला पण झालेला आहे, त्याच्यामुळे
डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. बेन्झीन रिॲक्ट्स विथ Cl2 इन प्रेझेन्स ऑफ FeCl3. FeCl3 च्या प्रेझेन्स मध्ये Cl2 सोबत रिॲक्ट करायचं. और हॅलोजन कॅरियर कुठला AlCl3 पण यूज करू शकताय. ठीक आहे. इन अब्सेन्स ऑफ सनलाइट, सनलाइटच्या अब्सेन्स मध्ये, सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये काय होते हे तुम्हाला नोन आहे. ऍडिशन रिॲक्शन होते सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये. अब्सेन्स मध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. आणि कुठली रिॲक्शन आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कुठे स्टडी केलं? एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये. ठीक आहे. काय फॉर्म होतो? बेन्झीन when reacts with Cl2 in presence of FeCl3 or AlCl3 in dark. Study केलं ना आपण, which forms what? Chlorobenzene. Understood? Next, question number 21 बघा. Regarding addition of HBr to 2-butene. Addition of HBr to 2-butene. Which of the following is true? 2-butene means CH3 CH double bond CH CH3. Addition करा HBr ची. Which forms what? CH3 CHBr. ठीक आहे. CH2 CH3. हा सिमेट्रिकल आहे ना. सिमेट्रिकल असल्यामुळं ओके कुठेही ऍडिशन करा सेमच प्रोडक्ट मिळते तुम्हाला. समजलं ना? ओके एस म्हणजे ऑप्शन काय असणार आहे? तर डी असणार आहे. इन एनी केस द प्रोडक्ट इज सेम. 22. Number of isomeric halopropanes produced when propene gets halogenated is. प्रोपीन ला ओके हॅलोजिनेट करायचं आहे. प्रोपीन बरोबर आहे ना? ओके नंबर ऑफ प्रोडक्ट्स किती मिळतात विचारलेलं आहे तुम्हाला. दोनच प्रोडक्ट मिळतील ना. एक तर CH3 CH बरोबर आहे ना? ओके Cl CH3 आणि दुसरा काय करायचं आहे? CH3 CH2 CH2 Cl. दोन प्रोडक्ट्स मिळतील. करेक्ट ना? ठीक आहे. ऑलरेडी तिथे मेन्शन केलेला हॅलोप्रोपेन. ओके काय मेन्शन केलेलं आहे? हॅलोप्रोपेन. प्रोपेन आहे तिथं, अल्किन नाहीये. समजलं ना? ओके इट मीन्स दोनच प्रोडक्ट मिळतील. दे आर पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. अंडरस्टूड? नेक्स्ट 23. Okay, a compound X with molecular formula C7H8 is treated with Cl2 in presence of FeCl3. हा सुद्धा aromatic compound चा 11वीचा क्वेश्चन आहे. येस aromatic compound इथं aryl halide मध्ये तुम्हाला हे येणार आहे, पण ऑलरेडी झालेलं आहे तरी सुद्धा आपण डिस्कस करू शकतो. बरोबर आहे ना? जरी aryl halide नाही झालं तरी aromatic compound तर झालंय तुम्हाला. नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केलेत तुम्ही त्याच्यावरती. करेक्ट सॉल्व्ह करू शकताय. Yes, compound X with molecular formula C7H8 is treated with Cl2 in presence of FeCl3. आता तुम्हाला ह्या स्ट्रक्चर वरून असं लक्षात येते की बाबा C7H8 काय असणार आहे? टोलिन असणार आहे. करेक्ट? ठीक आहे. Which of the following compound are formed during the reaction? Cl2 ओके सोबत रिॲक्ट करायचं तुम्हाला इन प्रेझेन्स ऑफ FeCl3. FeCl3 च्या प्रेझेन्स मध्ये कुठला कंपाऊंड फॉर्म होतो सांगा. येस इट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बरोबर आहे का? ठीक आहे. एक ऑर्थो प्रोडक्ट फॉर्म होतो आणि दुसरा काय? दिस इज ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. बरोबर आहे ना? ओके मग रिॲक्शन कुठे होते? ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. सो ऑप्शन इज ए. स्टडी केलेला आहे हे बाळांनो आपण. आठवायचा प्रयत्न करा. अदरवाइज घेऊन बसा सोबत 11वीचा कंटेंट. aromatic compounds. Addition of bromine on propane in presence of bromine. Sorry, brine. Brine म्हणजे NaCl solution. Yields a mixture of. प्रोपीन मध्ये ब्रोमीन ऍड करायचं आहे. ब्रोमीन Br2. ठीक आहे ना? ओके इन प्रेझेन्स ऑफ ब्राईन. ब्राईन म्हणजे काय असतं? aqueous NaCl सोल्युशन. aqueous NaCl सोल्युशन. समजते हे?
येस, कुठला कंपाऊंड फॉर्म होईल मग? बरोबर आहे ना. ओके, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आता. ओके, एक तर काय CH3, ओके, CH double bond CH2 when reacts with what? Br. कशाच्या प्रेझेन्स मध्ये? NaCl च्या प्रेझेन्स मध्ये. करेक्ट ना? Br2 चे ऍडिशन केलं, ओके, तर काय मिळतो अगोदर बघा. येस, हा एक इंटरमिडिएट मिळतो, तुम्ही पाहिलं असणार आहे, बरोबर आहे ना. ओके, CH Br, ठीक आहे. येस, हे सांगितले तुम्हाला मी. इट इज नॉन क्लासिकल कार्बोहायड्रेट. आता मला सांगा, सोल्युशन मध्ये NaCl आहे आणि Br, ठीक आहे. इथं जो Br मायनस बाहेर पडणार आहे, ठीक आहे, दोन Br आहेत, लाईक दिस. करेक्ट. एक काय आहे Br मायनस, दुसरा काय आहे Cl मायनस. का? NaCl सोल्युशन मध्ये NaCl मायनस असतो. This Br minus attacks to form one product, that is CH3 CH Br CH2 Br, and this Cl minus attacks to form CH3 CH Cl CH2 Br. बरोबर आहे का? ओके, अटॅक कुठं होतो हे पण बघा, सेकंडरी कार्बन वरती अटॅक होतो, कारण का हा स्लोली बॉन्ड ब्रेक झाला की इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर येतं, समजतंय ना. आणि पॉझिटिव्ह मोर स्टेबल कुठं असतो? सेकंडरी वरती. आलं लक्षात कन्सेप्ट तुम्हाला? सेकंडरी वरतीच का अटॅक केला मी दोन्हीचा, तर काय, हा बॉन्ड ब्रेक झाला स्लोली की इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर, इथं बॉन्ड ब्रेक होत असेल तर इथं पॉझिटिव्ह, पण हा प्रायमरी असतो, हा सेकंडरी इज मोर स्टेबल. ओके, मोर स्टॅबिलिटीचा कन्सेप्ट यूज करायचा इथं, म्हणून इथं मी सेकंडरी वरती अटॅक केला, ठीक आहे. मग दिस टाइप ऑफ मिक्सचर इज फाउंड, मिक्सचर ऑफ प्रोडक्ट इज फाउंड. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे ह्या केस मध्ये, आता सांगा बरं. दिस वन अँड दिस वन, सो ऑप्शन इज बी. अंडरस्टूड? Anti-Markovnikov rule for addition of HBr is not observed in. ठीक आहे. कंपाऊंड कुठला आहे? एक दिलेला आहे प्रोपेन, CH3 CH डबल बॉन्ड CH2. दुसरा आहे 2-ब्युटीन, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. सिमेट्रिकल आहे, बरोबर आहे ना. ओके, तिसरा आहे 1-ब्युटीन, CH3 CH2 CH double bond CH2. This is 1-butene, and vinyl chloride, CH2 double bond CHCl. हा पण अनसिमेट्रिकल आहे. बघा, हा एकच कंपाऊंड दिसतो तुम्हाला जो की सिमेट्रिकल आहे. इन दिस केस द ऍडिशन ऑफ HBr अकॉर्डिंग टू मार्कोनिकोव्ह असेल किंवा अँटी मार्कोनिकोव्ह रूल असेल, बरोबर आहे ना. नॉट पॉसिबल. समजलं हे? ठीक आहे. इट इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ वॉट, 2-butene. नेक्स्ट, समजलं ना आन्सर काय आहे आणि कसं फाइंड आउट केलं. अनसिमेट्रिकल, हा अनसिमेट्रिकल, हा अनसिमेट्रिकल आहे. पण इथं मार्कोनिकोव्ह अँटी मार्कोनिकोव्ह रूलचा काही प्रश्नच नाहीये. इथं फक्त मार्कोनिकोव्ह चे ऍडिशन होते. इथं ह्या दोन्ही मध्ये अँटी मार्कोनिकोव्ह सुद्धा होते. नेक्स्ट 26. Which one of the following hydrocarbons when treated with chlorine will give only single monochloro compound? आणि परत मोनोक्लोरो कंपाऊंड वरती आलं, ठीक आहे. इथं किती टाइपचे हायड्रोजन्स आहेत चेक करा. ए टाइप ऑफ हायड्रोजन्स, हिअर इट इज बी टाइप ऑफ हायड्रोजन. म्हणजे दोन प्रोडक्ट्स मिळतील इथं. सिंगल मोनोक्लोरो कंपाऊंड मिळतो का? नाही. इथं सुद्धा किती मिळतील? दोन मिळतील. ए टाइप ऑफ हायड्रोजन, बी टाइप ऑफ हायड्रोजन, दोन मिळतील. इथं 1 2 3 आणि 4, आणि इथं किती मिळतील? ओनली 1. सो ऑप्शन इज व्हॉट? डी. हे लक्षात आलंय तुमच्या आता, ठीक आहे. थोडं प्रॅक्टिस करा थोडस. 27. Which of the following reactions follows Markovnikov's rule? ठीक आहे. कुठल्या रिएक्शन्स मार्कोनिकोव्ह रूल फॉलो करतात? मग दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मार्कोनिकोव्ह रूल साठी. एक, रिएजंट कसा असला पाहिजे? रिएजंट अनसिमेट्रिकल, ठीक आहे ना. ओके, आणि अल्कीन कसा असला पाहिजे? अल्कीन तो सुद्धा कसा असला पाहिजे? अनसिमेट्रिकल असला पाहिजे. चेक करायचं. येस, हा सिमेट्रिकल अल्कीन आहे, सो नॉट पॉसिबल. हा अनसिमेट्रिकल आहे, पण इथं रिएजंट कसा आहे? सिमेट्रिकल आहे, नॉट पॉसिबल. येस, C3H6 आहे इथं, बरोबर आहे ना. ओके, आणि HBr आहे, दोन्ही अनसिमेट्रिकल आहेत, सो इट इज पॉसिबल.
इथं हा अनसिमेट्रिकल आहे बट दिस इज सिमेट्रिकल, दोन्ही अनसिमेट्रिकल पाहिजे. सो ऑप्शन इज सी. क्लियर. 28. मिथाइल ब्रोमाइड, ठीक है, मिथाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ AgF. मिथाइल ब्रोमाइड reacts with AgF. मेटल क्लोराइड यूज केलेला आहे which forms CH3F plus AgBr. This is Swartz reaction. Understood? Swartz reaction. Next one, A on reaction with HBr to form C5H11Br. ठीक है, C5H11Br म्हणलंय. A is most likely to be an. A is most likely to be an alkene, sorry, alkane, alkene, alkyne की arene. डेफिनेटली अल्किन. अल्किन असेल तरच ऍडिशन होते ना, कारण ए मध्ये ओके काय झालेले आहे, HBr ची ऍडिशन झाली. बाय प्रोडक्ट आहे का इथं? बाय प्रोडक्ट आहे का? नाही, देर इज नो बाय प्रोडक्ट. समजलं ना? ओके, इट मीन्स ऍडिशन झाली. ऍडिशन साठी काय लागतं? अल्किन लागतो. अंडरस्टूड. नेक्स्ट 30, क्वेश्चन नंबर 30 बघा. The reaction of SOCl2 on alkanols to form alkyl chlorides gives good yield because SO2 जो आहे तो गॅस आहे, HCl का आहे? गॅस आहे. Both get evaporated by leaving behind, yes, pure product. Understood? So option is what? B. The other products of the reaction are gases and escape out. This is the answer of this question. लक्षात येते? ठीक आहे. नेक्स्ट 31 बघा, क्वेश्चन नंबर 31. In the reaction, following reaction, CH2 double bond CH2. फर्स्ट स्टेप, आता इथं Cl आलाय आणि H आलेली. इट मीन्स फर्स्ट स्टेप मध्ये काय ऍड करावं लागेल तुम्हाला? HCl ऍड करावं लागेल. करेक्ट. आता स्टेप सेकंड मध्ये हा ऑलमोस्ट डबल झालेला आहे ना. ओके, ऑलमोस्ट डबल म्हणजे कुठली रिएक्शन? वर्स रिएक्शन. समजतंय ना? वर्स रिएक्शन स्टडी केलं, डिटेल मध्ये स्टडी केलं आपण वर्स रिएक्शन. ऑलमोस्ट तो काय झालेला? डबल झालेला आहे. वर्स रिएक्शन मध्ये काय ऍड करतात? सोडियम इन इथर. सोडियम इन इथर. सो HCl अँड सोडियम इन इथर कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? चेक करा. HCl, सोडियम इन इथर एकाच ठिकाणी आहे. सो ऑप्शन इज व्हॉट? बी. ऑप्शन बी. अंडरस्टूड. स्टेटमेंट फर्स्ट. आता अराइल हलाइड्स रिगार्डिंग आहे स्टेटमेंट. ठीक आहे, आपण बघूया पुढच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे ना? ओके, जे नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत करेक्ट ते आता अराइल हलाइड्स झाल्यानंतर आपण स्टडी करूया. ओके, अगोदर मग फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करायच्यात आपल्याला, त्याच्यानंतर रिएक्टिव्हिटी स्टडी करायची आहे. ओके, येस, त्याच्यामध्ये काय स्टेरिओकेमिस्ट्री वगैरे आहे, त्या स्टेरिओकेमिस्ट्रीचे सगळे कन्सेप्ट परत एकदा रिवाइज करून घ्या. कारण आता ओके येस, तो रेफरन्स घेऊन तुम्हाला इथं शिकवलं जाणार आहे स्टेरिओकेमिस्ट्री. अंडरस्टूड. ठीक आहे, मागचे जे कन्सेप्ट्स आहेत ते तुम्ही रिवाइज करून घेतलं पाहिजे मुलांना. समजलं? ठीक आहे, टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.